वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत झटपट पिझ्झा। यासाठी मी कॉर्न, गाजर, चिरलेला कांदा, टोमॅटो घेतला आहे। आता आपण पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घातले। त्यामध्ये कांदा, टोमॅटो आपण परतून घ्यायचे। कांदा हलकासा मऊ झाला की मग आपण यामध्ये कॉर्न आणि गाजर घालणार आहोत। याला परतून घ्यायचं, थोडंसं सॉफ्ट होऊन दे। आता आपण यामध्ये मी ऑरिगॅनो घातले आणि चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं। थोडं छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स यामध्ये व्यवस्थित या सारणाला लागतील। यानंतर मी यामध्ये शेजवान सॉस घातला आहे। अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालं आहे। आता मी जे मिनी पिझ्झाज बेस आणले आहेत त्यामध्ये त्याला आपण शेजवान सॉस लावून घेऊया। हे असं थोडं थोडं घालून मग आपण त्याला बेसवर त्या स्प्रेड करून घ्यायचं। सुरीने मी असं हे स्प्रेड करून घेतलंय। खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्याकडे घरात असलेल्या साहित्यानेच मी हे बनवलं आहे। असं आपल्या सर्व पिझ्झा बेसना आपल्याला शेजवान सॉस लावून झालं आहे। जे बॅटर आपण आता बनवलं ना ते आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे। हे बघा, हे तयार आहे असं। आणि आपण काय करायचं आहे, पॅनला मी तूप लावलं आहे, तुम्ही बटरही लावू शकता। मी तूप लावलं आहे इथे आणि मग ते सर्व जे आपण पिझ्झा बेस बनवले ते यावर ठेवायचे। यानंतर आपण माझ्याकडे चीज होतं, तर मग मी किसून चीज त्यावर घालून घेतलं। हा पिझ्झा करताना तुम्हाला आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये घालू शकता। शक्यतो मी मुलं ज्या भाज्या नाही खात त्या भाज्या या पिझ्झा बेससाठी वापरते। ते बारीक चिरून त्यामध्ये घातल्या की मुलं ह्या भाज्याही खातात। एक 5 मिनिटातच आपले हे पिझ्झा तयार होईल, मिनी पिझ्झा तयार होईल। आणि मग प्लेटमध्ये काढून घेतल्यावर आपण यावर पुन्हा चीज घालून आणि शेजवान सॉससह आपण याला सर्व करू शकतो। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।